गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय सेल्फ सागर सर. आज मी तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड HSC फिजिक्स न्यू सिलेबसमधून युनिट नंबर फर्स्ट रोटेशनल डायनॅमिक्स हे टीच करणार आहे. 11वीच्या वर्गात आपण सर्क्युलर मोशन काय आहे हे पाहिले होते, तेच थोडं समजून घेऊयात. सर्वप्रथम सर्क्युलर मोशनची डेफिनेशन पाहूयात. सर्क्युलर मोशन is a movement of an object along a circumference of a circle or rotation along circular path. तर आपण डेफिनेशन पाहिली आहे, याचा अर्थ समजून घेऊयात. याचा अर्थ असा आहे की आपण एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला. इथे मी ड्रॉ करतो. हा काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. तो काय होतो, सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती फिरतो. ओके, हे काय झालं, सर्कल, आणि तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत राहतो. यालाच काय म्हणतो आपण, त्या ऑब्जेक्टची सर्क्युलर मोशन. ओके, तुम्ही डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. सर्क्युलर मोशनच्या ज्या दोन कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या आपण पाहूयात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, इट इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. याचा अर्थ बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो, त्यावेळेस प्रत्येक वेळी त्याची डायरेक्शन काय होत राहते, चेंज होत राहते. इथे बघा, ज्यावेळेस लिनियर मोशनमध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असतो त्यावेळेस तो स्ट्रेट लाईन मूव्ह होत असतो, म्हणजे तो एकाच डायरेक्शनने मूव्ह होत असतो अलॉंग एक्स ॲक्सिस. पण इथे तसं आहे का, सर्क्युलर मोशनमध्ये तसं आहे का, नाही. प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन काय होत राहते, चेंज होत राहते. तर ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि जी सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज ॲन पिरियडिक मोशन. याचा अर्थ काय, तर सुरुवातीला ऑब्जेक्ट आपला ए ह्या पोझिशनला आहे, तो सर्क्युलरली मूव्ह होत राहतो. ओके, हे झालं 1 रिव्हॉल्यूशन. आता याच्यासाठी काहीतरी रिक्वायर्ड टाईम असेल, म्हणूयात आपण 10 सेकंद. ओके, त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट सेकंड रिव्हॉल्यूशन कंप्लीट करणार आहे, त्यासाठी पण टाईम किती लागणार आहे, 10 सेकंद. म्हणजे ही जी मोशन आहे सर्क्युलर मोशन, ही पिरियडिक मोशन आहे. कशी आहे, पिरियडिक मोशन. तर या दोन याच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्या पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. आपण 11वीच्या क्लासमध्ये लिनियर मोशन विषयी माहिती घेतली होती. जर आपण लिनियर मोशन स्टडी करत असेल तर आपल्याला 3 फिजिकल टर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट, त्यालाच आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणूयात, लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, व्हेलॉसिटी, त्यालाच आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणणार आहे, आणि ॲक्सलरेशन, त्यालाच आपण लिनियर ॲक्सलरेशन म्हणणार आहे. हे कशाच्या बाबतीत झालं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होत असतो. ओके, अशा प्रकारे ज्यावेळेस ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होत असतो त्यावेळेस त्याला कोणत्या टर्म असतात, लिनियर ॲक्सलरेशन. सुरुवातीला लिनियर डिस्प्लेसमेंट, जे की आपण एसने डिनोट करतो, त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी, जी व्हीनं डिनोट करतो, आणि लिनियर ॲक्सलरेशन, जे की एनं डिनोट करतो. अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा त्याच्या 3 टर्म असतात. त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जे की आपण थिटानं डिनोट केलेलं आहे, त्याचबरोबर अँग्युलर व्हेलॉसिटी, जे की आपण ओमेगाने डिनोट केलेलं आहे, आणि नेक्स्ट अँग्युलर ॲक्सलरेशन, जे की आपण अल्फाने डिनोट केलं आहे. हे आपण डिटेलमध्ये पाहूया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या नोट्स लिहू शकता. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे हे समजून घेऊयात. आपण सर्क्युलर मोशन
याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत राहतो. ओके, तर सुरुवातीची त्याची पोझिशन डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ए ही आहे म्हणूयात, आणि काही कालावधीनंतर काही टाईमनंतर तो काय होणार आहे, बी या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत असतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे डिस्प्लेसमेंट ए टू बी झालेलं आहे, ए टू बी जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते इन द फॉर्म ऑफ अँगलमध्ये झालेलं आहे. कशामध्ये झालेलं आहे, अँगलमध्ये. हे डिस्प्लेसमेंट कसं आहे, अँगलमध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सर्कलचा जो अँगल असतो तो किती असतो, 360 डिग्री. ओके, इथे आपण या डायग्रॅममध्ये ड्रॉ करूयात. जर राईट ट्रायंगल असेल तर त्याला आपण 90 डिग्री म्हणतो, हा झाला 180 डिग्री, आणि पूर्ण सर्कलचा जो अँगल असेल तो असतो 360 डिग्री, 360 डिग्री. आणि याच्यासाठीच आपण 2π हे लेटर यूज करतो. म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट हे डिनोट करण्यासाठी आपण थिटा यूज करतो, आणि पूर्ण सर्कलचा अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगल जो आहे तो किती असणार आहे, 360 डिग्री, आणि तेच आपण कशाने डिनोट करतो तर 2πने डिनोट करतो. आता जर आपण फॉर्म्युला लिहायचा म्हटलं अँगुलर डिस्प्लेसमेंटचा तर तो कसा लिहू शकतो, थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. एस काय आहे तर लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि आर काय आहे तर रेडियस ऑफ द सर्कल. त्याचबरोबर एस इथे सेकंड फॉर्म्युला लिहिलेला आहे, एस इज इक्वल टू थिटा इंटू आर. तो कशा प्रकारे बघा, एस आहे या ठिकाणी आपण ठेवलेला आहे इथे या टर्ममध्ये, आणि हा जो आर आहे तो इकडे गेल्यानंतर इज इक्वल टूच्या साईडला गेल्यानंतर तो काय होणार आहे, डिवाइडचा मल्टिप्लाय होणार आहे. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. कशासाठी, डिस्प्लेसमेंटसाठी, लिनियर डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू थिटा इंटू आर. ओके, नेक्स्ट बघूयात अँगुलर वेलॉसिटी. आता अँगुलर वेलॉसिटी डिनोट करण्यासाठी आपण ओमेगा हे लेटर यूज केलेलं आहे. ते आपल्याला डब्ल्यू सारखं दिसेल, पण त्याचं एक जे एंड आहे ते जरा इन्क्लाइन किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो मोडलेला आहे, त्याचा पाय मोडलेला आहे, अशा प्रकारे ते डिनोट केलेलं आहे. त्याची डेफिनेशन बघूयात, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता इथे थिटा आपण लिहिलेलंच आहे, एक मिनिट, थिटा आपण लिहिलेलंच आहे, थिटा इज इक्वल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट. तर हा जो थिटा चेंज होणार आहे इथे बघा या डायग्रॅममध्ये, हा जो थिटा चेंज होणार आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार आहे. यालाच काय म्हटलेलं आहे आपण, अँगुलर वेलॉसिटी. ओके, म्हणजे आपण प्रत्येक जे सर्क्युलर ऑब्जेक्ट असतात ते असं म्हणतो किती स्पीडनं ते गोल गोल फिरतं. तर याच्यासाठी गोल गोल फिरतं हा वर्ड यूज न करता आपण फिजिक्समध्ये काय म्हणणार आहे, अँगुलर वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फॅनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. जे फॅनचे जे ब्लेड्स असतात ते सर्क्युलरली मूव्ह होत असतात त्याच्या ऑन ॲक्सिस भोवती, तर त्याला काहीतरी वेलॉसिटी असते, तर त्या वेलॉसिटीला आपण काय म्हणणार आहे, अँगुलर वेलॉसिटी. आणि त्याच्यासाठी डेफिनेशन बघा, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ही डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करू शकता तुमच्या वहीमध्ये. आणि अँगुलर वेलॉसिटी जी डिनोट करण्यासाठी, अँगुलर वेलॉसिटी डिनोट करण्यासाठी आपण लेटर ओमेगा हे यूज करतो. आता फॉर्म्युला जर बघायचं म्हटलं तर डेफिनेशननुसार ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. डी थिटा अपॉन डी टीचा अर्थ काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. थिटा काय आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. टी काय आहे, रिक्वायर्ड टाईम. और एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी. तर एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी काय आहे तर फ्रिक्वेन्सी आहे. एफ काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. फ्रिक्वेन्सी इज द number of revolution per unit time. Frequency f is the number of revolution per unit
टाईम. इथे आपण पाहू शकतो W इज इक्वल टू 2πr. थिटाची व्हॅल्यू आपण वरती लिहिलेली होती. थिटा इज इक्वल टू 2π. ओके, 2π इंटू एफ. 2π इंटू एफ. एफ काय आहे इथे काय आहे एफ? 1/t. मग आपण काय करूयात, इथे टी लिहूयात. टीच्या ऐवजी काय लिहिणार आहे 1/t च्या ऐवजी काय लिहिणार आहेत एफ. 1/t इज इक्वल टू एफ. सो ओमेगा इज इक्वल टू 2π एफ. ओके, और दिस टर्म ओमेगा इज इक्वल टू V/R. तर हे जे फॉर्म्युला आहेत तुम्ही नोट डाऊन करू शकता तुमच्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये. तर युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी काय आहे रेडियन पर सेकंद. इथे फॉर्म्युला बघू शकता तुम्ही. θ/t. थिटासाठी आपण अँगलसाठी कोणता युनिट यूज केलेला आहे तर रेडियन RAD अपॉन टाईमसाठी सेकंद. त्यासाठी युनिट काय आहे अँग्युलर वेलॉसिटीसाठी युनिट काय आहे तर रेडियन पर सेकंद. नेक्स्ट बघूयात आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. लिनियर ॲक्सलरेशनची डेफिनेशन तुम्हा सर्वांना माहिती आहे. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर ॲक्सलरेशनची डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. तशाच प्रकारे आपण अँग्युलर ॲक्सलरेशनची डेफिनेशन करू शकतो. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. इट इज डिनोटेड बाय अल्फा, लेटर अल्फा. इथे हे जे लेटर आहे ते अल्फाने आपण ते डिनोट करतो. ओके, आणि याच्यासाठी फॉर्म्युले बघा. डेफिनेशनवरून आपण फॉर्म्युला लिहू शकतो. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीसाठी आपण डी ओमेगा लिहिणार आहे आणि अँग्युलर वेलॉसिटी आर चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम, हेन्स वी कॅन राईट dt. फॉर्म्युला ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt. ओके, this formula write in the form of angular displacement, then it can be written in the form of d square alpha is equal to d square theta upon dt square. ओके, हाच फॉर्म्युला आपण या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर वेलॉसिटी. एफ कशासाठी दिलेला आहे फायनल अँग्युलर वेलॉसिटीसाठी. हे लेटर काय आहे अँग्युलर वेलॉसिटी आणि इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम. हा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा आपण अँग्युलर ॲक्सलरेशनसाठी यूज करू शकतो. अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर वेलॉसिटी इंटू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाईम. Then unit of angular acceleration is radian per second. Radian formula angular acceleration साठीचा फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू ओमेगा डी ओमेगा अपॉन dt. ओमेगासाठी युनिट काय आहे रेडियन पर सेकंद. इथे आपण ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर ओमेगाच्या ऐवजी रेडियन पर सेकंद पुट केल्यानंतर आपल्याला भेटेल रेडियन पर सेकंद अपॉन टाईम. टाईमचा काय होईल स्क्वेअर होईल. यासाठी आपण रेडियन पर सेकंद स्क्वेअर लिहितो. ओके, तर हे सर्व फॉर्म्युले आणि डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. नेक्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस सब्जेक्ट this unit is uniform circular motion. We all know what is circular motion. Okay, then what is uniform circular motion?
Definition of uniform circular motion is during circular motion if the velocity, which velocity, angular velocity of the particle remains constant, it is called as uniform circular motion. Look at here, when object is in circular motion, when object is in circular motion but the circular motion is uniform. तर याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर बघा, अर्थभोवती मून सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होतो. ओके, म्हणजे आपण म्हणतो पृथ्वीभोवती चंद्र त्याच्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतो. तर तो जो रिव्हॉल्व होताना एका स्पीडने, एकाच व्हॅलॉसिटीने तो रिव्हॉल्व होतो. असं होतं का की एकदा हळू तो रिव्हॉल्व होतो, एकदा जोरात रिव्हॉल्व होतो. म्हणजे आपण जर कॉमन एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ते बघा, 15 दिवसानंतरच पौर्णिमा येते किंवा 15 दिवसानंतरच अमावस्या येते. अशा प्रकारे ही जी व्हॅलॉसिटी आहे ही कॉन्स्टंट व्हॅलॉसिटी आहे. त्याच्यामुळे जो ही फिजिकल ॲक्टिव्हिटी घडते सूर्य आणि चंद्र यांच्या बाबतीत, तर ती पर्टिक्युलर डेटलाच घडत असते. असं नाही की ते 8 दिवसानंतर पौर्णिमा, नंतर 2 महिन्यानंतर पौर्णिमा किंवा काही कधी कधी 4 दिवसानंतर पौर्णिमा, असं ते होत नाही. कारण जो मून आहे तो अर्थभोवती कॉन्स्टंट व्हॅलॉसिटीने मूव्ह होत राहतो. हे जर हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. अजून एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपण आपल्या घरामध्ये जो फॅन आहे जो की सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होत असतो, आपण ज्यावेळेस स्विच ऑन करूया त्यावेळेस त्याची व्हॅलॉसिटी काय असते तर स्लो असते. त्याच्यानंतर ती इन्क्रीज होत जाते आणि ठराविक टाईमनंतर ते कंटिन्युअसली काय होत राहतं, मूव्ह होत राहतं विथ कॉन्स्टंट व्हॅलॉसिटी. ओके, तर हे एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, आफ्टर सम टाईम जी व्हॅलॉसिटी त्याला येणार आहे, अँग्युलर व्हॅलॉसिटी त्या फॅनला प्राप्त होणार आहे, तर ते एक्झाम्पल कशाचं होऊ शकतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं होऊ शकतं. त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड आहे, रेडियल ॲक्सलरेशन म्हणूयात त्याला, तर ती काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर रेडियल ॲक्सलरेशन पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करू शकता. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सलरेशनसुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट आहे. तर याच्यासाठी हे फॉर्म्युला आहेत, A=ω²R, त्याचबरोबर A=v²/r आणि A=v × ω. तर एला इथे आपण काय म्हणणार आहे, सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन म्हणणार आहे, सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. ओके, तर डेफिनेशन आणि फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि MCQसाठी हा क्वेश्चन विचारू शकतील. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रेडियल ॲक्सलरेशन मॅग्निट्यूड इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, नोट डाऊन करून घ्या हा पॉईंट. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण थोडक्यामध्ये पाहू. ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, during circular motion velocity of particle is not constant, it continuously changes, then it is called as non-uniform circular motion. तर याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण फॅनचं स्विच ऑन करतो त्यावेळेस त्याची व्हॅलॉसिटी काय असते, डिक्रीज म्हणजे कमी असते आणि ते हळूहळू काय होत राहते, इन्क्रीज होत राहते. तर हे जे एक्झाम्पल आहे ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. MCQसाठी ते एक क्वेश्चन टिक मार्क करून ठेवा. इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ॲक्सलरेशन इज नॉट